उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्वीत पाणिं मण्डनं मण्डलानां तरण तुलसीमाला कन्धरं कन्यनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम खलानीशवादापनोदारि दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर विठ्ठल रायगडी मंदिरी वसे माझ्या राया रायगडी मंदिरी वसे माझ्या राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जग ईश्वरा ते जोडली ज्यांनी ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवकरिता निवडलेला अभंग अभंगाच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या गावामध्ये झाल्या 8 वर्षापासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे 8 वर्षापासून आपले आबा सप्ताह करतायत आणि तो आजही चालू आहे आणि असा अखंडपणे चालूच राहणार आहे त्याचप्रमाणे आपले वाहेगावचे महाराज असणार ते सुद्धा इथे दरवर्षी आपल्या सप्त्याला हजर असतात पण अचानक देवाची हाक आली काही सांगता येत नाही महाराज आपल्या इकडे येण्यासाठी त्यांनी बॅग भरली होती पण अचानक देवांनी त्यांना बोलवून घेतलं विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर त्यांच्या चरणी नतमस्तक होते तुमच्या चरणी नतमस्तक होते देवाच्या चरणी नतमस्तक होते आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल आज अभंग पैठण निवासी असणारे श्रीमंत संत एकनाथ महाराज यांचा आज अभंग घेतलेला आहे या अभंगामध्ये नाम एकनाथ महाराज देवाला आवडणारा प्रकार सांगतात माझ्या देवाला काय आवडतं आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस काय आवडतं रात्रंदिवस नामाचा उच्चार माझ्या भगवंताला आवडतं नामस्मरण माझ्या देवाला आवडतं परत काय आवडतं तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा गळ्यात पवित्र तुळशीची माळ कपाळा गोपी चंदनाचा टिळा आणि वारकऱ्यांविषयी कळवळा असला पाहिजे हे माझ्या देवाला
आवडतं. परत काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. काय आवडतं? आषाढी कार्तिकी भगवंताला वारी आवडते. त्याचप्रमाणे एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी विठ्ठल विठ्ठल. जो हे नियम करतो तो माझ्या देवाला आवडतो आणि तो ज्या जगामध्ये पूजनीय ठरतो. आज अभंग आपण कोणाचा घेतलेला आहे? नाथ बाबाचा. आणि ह्या मातीमध्ये अनेक संत होऊन गेले. आपली भारताची पावन भूमी आहे, पवित्र भूमी आहे. संत महात्मे पण म्हणतात ना, पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरिदास जन्म घेई, जेथे हरिदास जन्म घेई, जेथे हरिदास जन्म घेई, जेथे हरिदास जन्म घेई, पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 जेथे हरीचे दास जन्म घेती. आपली ही महाराष्ट्राची एवढी पावन भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. अनेक संत महात्मे या मातीमध्ये जन्माला आले आणि त्यांच्या स्पर्शाने ही भूमी कशी झालेली आहे? पवित्र झालेली आहे, पावन झालेली आहे. अनेक संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबाराय, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत उभा केली. संत कृपा झाली इमारत उभाली, फळाली ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. पुढचा अभंग राहू देऊ. काय? संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत उभा केली. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचिला आणि माझे एकनाथ महाराज काय झाले तर खांब झाले. काय झाले? खांब झाले. खांब होणं एवढंही सोपं नाही दादा. आपण जर स्लॅब टाकतो ते कशावर अवलंबून असते? खांबावर. खांब नसले तर चालेल का? नाही. मग खांब कोण झाले तर माझे एकनाथ महाराज झाले. त्यांच्या घरी देवाने 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथ हरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथ हरी. Yeah.
एका आवडीने. माझ्या नाथबाबांचा अधिकार एवढा होता आणि त्यांनी आपल्याला ज्ञान प्राप्त केलं. अनेक ग्रंथाची रचना केली, नाथ भागवताची रचना केली, रामायणाची रचना केली, हरिपाठ लिहिला, असं भरपूर काही नाथबाबांनी आपल्याला दिलं. कुटाभंगाची रचना केली. कुटाभंग म्हणजे एवढे कठीण, डोक्यातच शिरणार नाही. जसं जीव ब्रह्म माया हे कठीण आहे, तसंच कुटाभंग एवढे अवघड आहेत. पण आपल्याला नाथबाबांनी सगळं सोपं करून दिले. जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, हे सगळे विकार आपल्याला परमार्थात आडवे येतात. पण हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला भारुडाच्या माध्यमातून म्हणा, अभंगाच्या माध्यमातून म्हणा, आपल्याला नाथबाबांनी सांगितलं आहे. आणि एवढे गोड भारूड आहेत माझ्या नाथबाबांचे बघा. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं 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 ग. एवढे गोड भारूड माझ्या नाथबाबांचे आहेत. कोणी म्हणतं की आम्हाला हसू येत नाही, पण आपोआप चेहरे हसू उमलतं. हा कशाचा परिणाम आहे? माझ्या नाथबाबांच्या भारुडाचा परिणाम आहे. एवढे गोड माझ्या नाथबाबांचे भारूड आहेत. माझ्या नाथबाबांचा अधिकार काय होता? नाथबाबांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम होता. त्रिवेणी संगम म्हणजे शांतही होते, संतही होते आणि श्रीमंतही होते. किती शांत होते, एवन 108 वेळा त्यांच्या अंगावर थुंकला. वरी तुंकला ती 108 वेळा एवन माझ्या नाथबाबांच्या अंगावर थुंकला. पण नाथबाबांना राग आला नाही. त्यांनी 108 वेळा स्नान केलं. उलट त्याच्याच पाया पडू लागली की तुझ्यामुळे 108 वेळा मला गंगेचं स्नान मिळालं. एवढे शांत माझे नाथबाबा होते. आणि श्रीमंत किती होते? एक वेळेस त्यांच्या घरात 4 चोळ चिरले. किती? 4. आणि सगळ्यांनी गाथोडे बांधले आणि एक जण उचलून द्यायला राहिला. सगळ्यांच्या डोक्यावर त्यांनी उचलून दिले आणि शेवटी तो एकटाच राहिला. हे गेले पळून. मग नाथबाबा आले. हा घाबरायला लागला, पण नाथबाबा म्हटले घाबरू नको, मी देतो तुझ्या डोक्यावर. नाथबाबांनी ते गाथ थोडं सोन्याचं त्याच्या डोक्यावर दिले. एवढे श्रीमंत माझे नाथबाबा होते. विठ्ठल एवढे श्रीमंत माझे नाथबाबा होते. 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं भगवंतानी. ते काय सामान्य माणूस होते का हो? नाही. त्यांचा अधिकार होता. आपल्या फ्रीजमध्ये एक बॉटल आणून ठेवतो का होते? ठेवतं का? नाही. मग नाथबाबांच्या घरीच कसं 36 वर्ष त्यांनी पाणी भरलं? एक दिवस नाही, एक वर्ष नाही, तर 36 वर्ष. देवाचा सुद्धा स्वभाव आहे, अगोदर घेतो नंतर देतो. घेशी तेव्हा देशी ऐसा असंची उदार. देव काय फुकट कोणाच्या घरी काम करत नाही. अगोदर घेतो नंतर देतो. आपण सुद्धा फुकट कोणाचे तर काम करतो का हो? नाही करत. आता आपल्याला जर एखाद्याने खुरपायला बोलवलं, आपण जातो, पण त्याचं काम आपण बरोबर करतो का हो? खरं खरं सांगायचं, करतो का? गवत एकीकड, माती एकीकड. आपल्या घरी तसं करतो का? नाही. म्हणजे आपण मोबदला मिळून सुद्धा चांगलं काम करत नाहीत. शहाण्या माणसं सोडा, लहान मुलांचं घ्या. एखादं गोरा पान, कुरुळ्या केसाचा आपल्याला जर मुलगा दिसला लहानुसा, तर आपल्याला कडाला घेऊ वाटतं. पण ती येतं का? नाही. मग त्याला काय म्हणावं लागतं? तुला चॉकलेट देतो, ये इकडं. काय चॉकलेट देतो, तेव्हा तो आपल्याकडे येतो. म्हणजे लहान मुलं सुद्धा मोबदल्याशिवाय काम करत नाहीत. मग भगवंताचा सुद्धा स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असं देवदार. अगोदर घेतो नंतर देतो. द्रौपदी बघा, भगवंताचं रात्रंदिवस नामस्मरण करायची, सतत भगवंताच्या नामस्मरणात असायची. तिचे 5 पती सुद्धा भगवंताचं नामस्मरण करायचे. त्यांचे केस सुद्धा नामस्मरण करायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव
भगवंताच्या नामस्मरणात राहायचे. म्हणून तर म्हणतात ना, ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. सतत भगवंताचे नामस्मरण करायचे राहायचे. ज्या वेळेस 5 पांडवावर संकट आलं, असे तर बरेच त्यांच्यावर संकट आले, पण एक वेळेस काय झालं, दुर्वासा ऋषी आले आणि भोजन मागू लागले. आता त्यांनी तर थाळी धुवून ठेवली होती, सूर्य थाळी होती, ती जर एकदा धुवून ठेवली तर पुन्हा अन्न बनत नव्हतं, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. अशा वेळेला दुर्वासा ऋषी आले. आता सगळे विचारात पडले, काय करावं काय करावं. आता त्यांना जर जेवण नाही दिलं ते आपल्याला श्राप देतील ना, आपल्यालाही चांगलं वाटणार नाही. मग द्रौपदी मातेनं भगवंताचा धावा सुरू केला. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया. द्वारकीच्या राया, वेळ का सखयाला वेला. देवाने हाक ऐकली आणि देव सुद्धा तिकडे जेवायला बसले होते, पण आपल्या भक्ताचा आवाज आला आणि भरल्या ताटावरून देव उठून आले. द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी बोल, काय काम आहे. तेव्हा द्रौपदी म्हणाली, देवा दुर्वासा ऋषी आलेत आणि भोजन मागतायत, पण घरात अन्नाचा कण सुद्धा नाहीये. तेव्हा देव म्हणाले, द्रौपदी मी सुद्धा भरल्या ताटावरून उठून आले ग, मला खूप भूक लागलीये, अगोदर मला जेवायला दे. द्रौपदी म्हणाली, देवा तू तेच गाराने घेऊन आलास, अरे घरात अन्नाचा कण सुद्धा नाहीये, मी बोलवलं कशासाठी. पण त्या थाळीला एक भाजीचं पान चिटकलेलं होतं, ते भगवंताला दिलं आणि भगवंतानी ढेकर दिला. तसंच सगळ्यांनी दुर्वासा ऋषींनी सगळ्यांनी ढेकर दिले. म्हणजे अगोदर भगवंतानी खाल्लं, सगळ्या हजारांना जेव घातलं. घेतलं काय, भाजीचं पान घेतलं ना, अगोदर भाजीचं पान घेतलं, नंतर सगळ्यांना जेव घातलं. विठ्ठल आता देव पण नावलाचाच म्हणावं लागल का नाही, आपल्या नावलाचा नाही बरं, नावलाचा. काय देवा घरी न मिळेचे अन्न, खाय भाजी पान द्रौपदीची. जणू देवाच्या घरी जेवायला नव्हतं, खायला नव्हतं, पण द्रौपदीच्या एका पानानं तृप्त झाला. काय पाहिलं, भाव. तसंच ज्या वेळेस भगवंताच्या करंगळीला लागलं होतं तेव्हा द्रौपदीने चिंधी बांधली होती. नंतर भगवंताने द्रौपदीला हजारो साड्या दिल्या. आपल्याला काय वाटतं, द्रौपदीला हजारो साड्या दिल्या भगवंतानी, पण अगोदर घेतलं काय होतं, चिंधी घेतली होती का नाही. ज्यावेळेस भगवंताच्या करंगळीला लागलं त्यावेळेस द्रौपदीने डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या करंगळीला बांधला.
तेव्हा उद्धवजी म्हणतात, द्रौपदी असा सौभाग्यवती बाईनं पदर फाडू नये, खाली पडूच देऊ नये. आपले इथं आहेत का? आहेत. खाली पडूच देऊ नये, फाडायचा तर लांबच. तेव्हा द्रौपदी म्हणते, उद्धवजी आमचा पदरच काय, ह्या धाग्याचं काय? धागे ते धागे देवाच्या जर उपयोगासाठी येत असेल ना, धागे साडीचा पदर नाही, आम्ही आमच्या शरीरातला नसा काढून सुद्धा भगवंताला देऊ, एवढी आमची शक्ती, एवढा अधिकार त्यांचा होता, एवढं प्रेम त्यांचं होतं. बघा ह्या पदराच्या धाग्यांची काय किंमत आहे म्हटल्या. आम्ही आमच्या शरीरातल्या नसा सुद्धा काढून देऊ. तेव्हा देव पण म्हणतात, द्रौपदी कशाला एवढी सुंदर साडी फाडलीस ग. तेव्हा द्रौपदी म्हणते, देवा मी साडी फाडलीच नाही. काय म्हणतात, मी साडी. तेव्हा भगवंत म्हणतात, माझ्या समोरच फाडली ना ग. तेव्हा द्रौपदीने एवढं सुंदर उत्तर दिलं. बघा द्रौपदी म्हणते, देवा मी साडी फाडलीच नाही, तुला पाहिलं बरोबर माझ्या साडीचे धागे मला सोडून तुझ्याकडे आले. काय म्हटल्या, तुला पाहिलं बरोबर माझ्या साडीचे धागे मला सोडून तुझ्याकडे आले. एवढं प्रेम होतं, तुला अधिकार लागतो. हे बघा ज्यावेळेस सुदामा लहानपणीचा मित्र होता, सोबत राहायचे, एका ताटात खायचे, अंथरुणात झोपायचे, पण सुदामा कसा राहिला, गरीबच राहिला आणि हा द्वारकेचा राजा झाला. पण गरीब होता तरी काय घेतलं, मुठभर पोहे. सुदामदेव मुठभर पोहे घेऊन गेले होते आणि तेच भगवंताने आवडीने खाल्ले. नंतर सुदाम नगरी दिली. काय दिली, नंतर सोन्याची नगरी देवाने सुदामाला दिली. अगोदर घेतलं काय, मुठभर पोहे. जास्त काही घेत नाही, तुमचं सोनं नको, काय नको, फक्त भाव. काय लागतो, भाव. मुठभर पोहे घेतले. आणि बघा मग आपण म्हणतो देवाचा स्वभाव आहे, फुकट कोणाच्याही घरी काम करत नाही. मग नाथांच्या घरी कसा राबला, नाथांनी काय त्यांना पगार ठरवली होती, देवा माझ्या घरी तू महिनाभर काम कर, मी तुला पगार देतो. नाही, पगार नव्हती ठरवली. जसं गोपिकांनी मोलावर देवाला विकत घेतलं होतं, तसंच माझ्या नाथबाबांनी मोबदल्यात देवाला विकत घेतलं होतं. कोणी म्हणेल असेल ही चोरी, कोणी म्हणेल ही असेल उदारी, पण जन्मभरीच्या श्वासा इतके मोजेले हरिराम. हरिनाम काय केलंय, जन्मभर नामस्मरण केलंय. चोरी ही नव्हती, उदारी ही नव्हती, जन्मभर फक्त नामस्मरणच केलंय. विठ्ठल विठ्ठल. काय केलंय, जन्मभर नामस्मरणच केलंय आणि देवाने दिलेला शब्द पूर्ण केला. बघा नाथबाबांचे वंशज भंदास महाराज, त्यावेळेस विजयनगरचा राजा कृष्णदेवराय, त्यांना आपला देव एवढा आवडला, एवढा आवडला, ते आपल्या देवाला घेऊन गेले. तुंगभद्रा नदीच्या काठावर आपल्या पांडुरंगाचं मंदिर आहे. त्यांना आपला देव आवडला, ते म्हणाले, देवा मी तुला आता घेऊन माझ्यासोबत तिकडं नेणार आहे. आणि देवाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि म्हणाले, देवा मला असं वाटतंय की माझं राज्य सोडून देवा आणि तुझ्या चरणाजवळ राहावं. एवढा देव त्यांना आवडला होता. घेऊन गेले, पण आपले सगळे वारकरी नाराज झाले, रडू लागले आपल्या देवाला घेऊन गेले म्हणून. भंदास महाराज म्हटले, मी काहीतरी प्रयत्न करून पाहतो. भंदास महाराज गेले आणि आपल्या देवाला घेऊन आले आणि विटेवर आपल्या देवाला उभं केलं. आणि आपल्या देवाला सुद्धा एवढा आनंद झाला, तेव्हा शब्द दिला की भंदास महाराज त्यांना काय म्हणाले, देव मी तुमच्या घरी चाकरी करीन. त्यावेळेस देवानी शब्द दिलेला हा पूर्ण केला. म्हणून नाथांच्या घरी देव 36 वर्ष राबला. नाथबाबांची भक्ती सुद्धा तेवढी होती. विठ्ठल विठ्ठल. काय नाथबाबांची तेवढी भक्ती होती. निळोबाराय सुद्धा नाथबाबांचं वर्णन करतात. म्हणजे 36 वर्ष देवांनी त्यांचे ते काम केले. आणि नाथबाबांचा अधिकार बघा, नाथबाबा म्हणजे त्यांनी गाढभात सुद्धा देव पाहिला.
ज्यावेळेस काशी विश्वेश्वराला ते गेल्याच्या नंतर वापस येत असताना कावडीने पाणी आणत होते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे एक गाढव रोडवर पडला होता, तहानलेला होता. त्यावेळेस नाथबाबांना दया आली आणि नाथबाबांनी कावडीतलं पाणी त्या गाढवाला पाजलं. काय ब्राह्मण म्हणू लागले, अरे एवढ्या लांबून यांनी पाणी आणले गाढवाला पाजले, याचा काय उपयोग झाला? पण तिथं देवाचं दर्शन झालं नाथबाबांना, म्हणजे गाढवात देव दिसला. आपल्याला माणसात देव दिसत नाही. संत महात्म्यांनी काय सांगितलंय, म्हणजे बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यात देव पाहिला, नामदेव महाराजांनी कुत्र्यात देव पाहिला, नाथबाबांनी गाढवात देव पाहिला. म्हणजे त्यांचा अधिकार होता. आणि नाथबाबा मयाळू होते. नाथबाबांना दया आली आणि गाढवाला पाणी पाजलं. एक वेळेस असाच एक मुलगा गंगेमध्ये उभा होता आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्याचे पाय पळू लागले. नाथबाबांना दया आली. तो शूद्र जातीचा मुलगा होता, तरी पण नाथबाबांनी त्याला कडेवर घेतलं, जातीचा विचार केला नाही. नाथबाबांनी जातीचाही विचार केला नाही, त्या मुलाला कडेवर आणलं. एवढे संत महात्मे, म्हणून हे देवाला आवडतात. संत महात्मे देवाला आवडतात. काय आवडतं? हे देवाला आवडतं. मग बघा, प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. कोणाला काय आवडतं, तर कोणाला बायांना काय आवडतं, सोनं. किती जरी तोळे सोनं घातलं तरी त्यांना सोनं आवडतं. बघा, असंच एकदा संक्रांतीचा महिना आला आणि एक बाई तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो मला यावेळेस 3 तोळ्याची मोत्याची नथ करायची. किती? 3 तोळ्याची. आता तुम्ही सांगा, 3 तोळ्याची नथ घातल्यावर हिचं नाक राहीन का हो? पण हौस. 3 तोळ्याची नथ सांगितली, हट्ट करून तिनं घेतलीच. बरं, आणली त्यांनी नथ. आता नीट ठेवावत की नाही? ठेवली. ह्या शेजारणीला दाखवली. हां, ते बायांना लय आवडतं. ह्याचं जण लगेच काय आणलं, बघा बाई माझ्या नवऱ्याने मला एवढी नथ केली. काय, हे बाईला दाखव, त्या बाईला दाखव, असं सगळीकडे फिरली, आणून ठेवली. आणि संक्रांतीच्या दिवशी सगळ्या बाया नटून खटून सोनं वगैरे घालून पूजाला जावं लागल्या. ही मात्र घरातच. सगळ्या बाईला म्हणायला लागल्या, अगं चल ना पूजा करायला. ती म्हणाली, व्हा पुढे येते. अशी नाराज बसली. सगळे तिला म्हणायला, अगं चल ना, येते, व्हा पुढं. तिची नतच सापड ना, काय करीन? एवढी बायांना सगळ्या गावभर दाखवली ना, त्या वेळेला नतच सापड ना. सगळ्या बायाला तिनं वाट लावलं, रडत बसली. आता पारावर तिचे मालक बसलेले होते. त्यांनी विचारलं, अहो आमची मालकीण आली का? त्या म्हणाल्या, आहेत, येत आहेत मागून. हा म्हणला, एवढा उशीर कसं? सगळ्या बायाच्या मैत्रिणी निघून चालल्या, ती कसं काय घर राहिली? हा जाऊन पाहतो तर ती रडत बसली. त्याला वाटलं, काय झालं काय झालं विचारतो. ती म्हणते, तिला सांगू वाटेना ना, हट्ट करून 3 तोळ्याची नथ करून घेतली होती, आता काय सांगावं त्याला? तो म्हणतो, काय झालं? ती म्हणाली, काय नाही झालं, काय सांगू तुम्हाला? ते म्हटलं, काय झालं ते तरी सांग. काय नाही, मेहनतच सापडना. बसली रडत. तेव्हा तो म्हणाला, अगं सापडना, अगोदर मला चहा कर. नाही नाही, मला दुसरी नथ आणून द्या, नंतर मी तुम्हाला चहा करते. अगं मांड अगोदर चहा, मी तुला चहा होस तर नथ आणून देतो. बरं, कशी ती रडत 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 गेली आणि चहा मांडायला गेली. साखरेचा डब्बा उघडला, त्याच्यात काय दिसली? नथ. उड्या मारतच पळाली. त्याला वाटलं शेगडीला चिटकली का काय. ते म्हणते, काय झालं काय झालं? ती म्हणती, माझी नथ सापडली. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे बायांना एवढं सोनं प्रिय आहे. प्रत्येकाची आवडी वेगवेगळी असते. लग्नामध्ये सुद्धा प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. एका सुभाषितकारांनी सांगितले, कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न इतरे जन. म्हणजे मुलगी काय पाहते? मुलगा हँडसम पाहिजे, आपल्याला शोभला पाहिजे, दिसायला चांगला पाहिजे. आणि आईला काय वाटते? मुलगा श्रीमंत असला पाहिजे, त्याच्या घरी बंगला गाडी असली पाहिजे.
आणि वडील काय पाहतात, वडिलांना काय वाटते की तिला शेती भरपूर असली पाहिजे, काय शेती भरपूर असली पाहिजे. भावाला काय वाटते मुलगा आपल्या कुळातला असला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. आणि येणारे पाहुणे मंडळी काय म्हणतात, अगोदर आपल्याला खायला काय ते बघू द्या. म्हणजे येणाऱ्यांचं काय असतं, मिष्टांना इतरे जण खायला बघतात. मग ही प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. कीर्तनामध्ये सुद्धा तसेच आहे. वैद्यको वर्ण मिच्छन्ति अर्थ मिच्छन्ति पंडिता गायक स्वर मिच्छन्ति टाळ घोर इतरे जण. म्हणजे बघा काही लोक काय पाहतात, महाराज व्याख्यान चांगलं करतं का, कोणी हे पाहते महाराजाला स्वर आहे का नाही, कोणी टाळकऱ्यांकडे पाहते टाळ बरोबर वाजवतात का नाही, कोणी असं गायन बरोबर करतं का नाही. असं ही प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. मग माझ्या भगवंताची सुद्धा आवड ही वेगळी आहे. काय माझ्या भगवंताची सुद्धा आवड वेगळी आहे. माझ्या भगवंताला काय आवडतं, अभंगाच्या पहिले तो ऐका प्रकार आवडे देवाची, तो ऐका प्रकार आवडे रात्रंदिवस. माझ्या देवाला काय आवडतं तर रात्रंदिवस नामस्मरण आवडतं. नाथबाबा काय सांगतात, नामाचा उच्चार रात्रंदिवस काही लोक करतात पण अंतकरणातून करत नाहीत. काही नुसतं कोणी सांगितलं म्हणून करतात. कोणी कोणी तर असं करतंय, ताप आला की देव माझा बाप आणि ताप गेला की मी देवाचा बाप. म्हणजे तोपर्यंत ताप आहे तोपर्यंत देवाचं नाव घेणार, ताप गेली की झालं. असं काही काही लोक करतात. त्याच्यामध्ये भाव पाहिजे. एक वयस्क म्हातारा होता आणि त्याच्या मुलाला त्यांनी सांगितलं, अरे नामस्मरण करत जा, हरिपाठ वाचत जा, देवाचं नामस्मरण करत जा. काही काळानंतर त्याचे वडील वारले आणि वारल्याच्या नंतर याला काही दिवसांनी लक्षात आलं, अरे आपले वडील सांगत होते नामस्मरण करायचं म्हणून, हरिपाठ वाचायचा, ज्ञानेश्वरी वाचायची. त्याला काही दिवसांनी लक्षात आलं. मग तो वडिलांनी सांगितलं म्हणून देवपूजा करायचा, पण त्याच्यात भाव नव्हता. कोणी जर म्हटलं अरे काय करत होता, काय नाही देवाच्या अंगावर पाणी ओतत होतो. बरं झालं हरिपाठ वाचताना पण कोणी आलं तर तेच म्हणायचा. पंढरीच्या वारीला गेला, एक व्यक्ती म्हणाला, अरे एवढे दिवस कुठं होता. तो म्हणला, काय नाही आलो पंढरपूरला हेलपाट्या मारून. म्हणजे काय हेलपाट्या मारण्यासाठी आहे का. काही लोक करतात पण भाव नसतो, अंतकरणातून करत नाही. कोणी सांगितलं म्हणून करतात, कोणी कोणाचं दुसऱ्याचं बघून करतात. बघा एका व्यक्तीने उंट खरेदी केला, काय उंट, आणि तो रानात त्याला चारायसाठी घेऊन गेला आणि त्याच्या शेतात होतं कवटाचं झाड. त्या उंठाने जाता जाता कवटच गिळलं आणि त्या कवटाच्या म्हणजे तो कवट त्या उंठाच्या घशामध्ये अडकलं
आता तो शेतकरी घाबरून गेला. आता कसं काढावं. एक रोडवरून डॉक्टर जाऊ लागले. त्यांना नाव दिलं, ओ डॉक्टर साहेब इकडे या. डॉक्टर आले. म्हणाले काय झालं. म्हणाले अहो यांनी कौट गिळलाय. तेव्हा डॉक्टर म्हणाले अहो मी माणसांचा डॉक्टर आहे हो, जनावरांचा नाही. तेव्हा तो म्हणाले काहीतरी प्रयत्न करा, काहीतरी डोकं लावा. तेव्हा डॉक्टरांनी 2 हातोड्या सांगितल्या. काय 2 हातोड्या सांगितल्या. आणि उंठाची मान उंच असती, त्याच्या मानेला एक हातोडी लावली आणि दुसऱ्या हातोडी त्याच्या मानेवर हाणली. मग तो कौट फुटला आणि आतमध्ये गेला. आणि डॉक्टरांच्या सोबत एक तरी मनुष्य असतो ना त्यांच्या हाताखालचा शिकण्यासाठी, तो पण सोबत होता. दोघे होते. आणि मग त्या शेतकऱ्याला आनंद झाला. ते डॉक्टर वापस गेले. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये पेशंट आलं. डॉक्टर काय दवाखान्यात नव्हते. कोण होतं. डॉक्टरांसोबत जो आला होता ना तो होता. एक पेशंट आलं, वयस्क म्हातारा आणि एक म्हातारी होते. तेव्हा तो म्हणाला काय झाले आजीला. तेव्हा तो म्हणला सुपारी खात असताना सुपारीच अडकली घशात. काय अडकली. सुपारी. तेव्हा तो म्हणाला की सोप आहे, मी कालच बघितलं आमच्या डॉक्टरांचं. सोप आहे. आता त्यांनी 2 हातोड्या आणल्या. दुसरी आता तुम्ही सांगा ती हातोडी जर त्या मानेवर हाणली ती म्हातारी राहीन का हो. राहीन का. म्हणजे त्याला अनुभव सुद्धा नव्हता. परमार्थातही तसंच आहे, अनुभव लागतो. दुसऱ्याचं पाहून जर केलं ना आपली भक्ती पाहून होत नाही. असे काही काही लोक दुसऱ्यांची पाहून करतात. पण नामस्मरणात एवढी ताकद आहे. काही लोक करतात पण मनातून करत नाहीत. बघा भारताचे पंतप्रधान, घडलेली घटना. भारताचे पंतप्रधान कोण होते. पंडित जवाहरलाल नेहरू. त्यावेळेस पण कोण होते. पंतप्रधान होते. आणि एक वेळेस मोरारजी देसाई म्हणाले मला पण पंतप्रधान व्हायचंय. त्यांनी असं हट्ट धरला. काय साधं कशी नामस्मरणाची माळ जपत राहतात तसं त्यांनी जप केल्यानेच केलं. मला पंतप्रधान व्हायचे. काही काळानंतर थोडे दिवस का होईना ते पंतप्रधान झाले. पंतप्रधान झाले. पण त्यांनी काय केलं. पंतप्रधान व्हायचे. पंतप्रधान म्हणजे ते पंतप्रधान म्हणून जर पंतप्रधान होत असतील तर आपण विठ्ठल विठ्ठल म्हणून विठ्ठल का होणार नाहीत. काय ते जर पंतप्रधान म्हणून जर पंतप्रधान होत असतील तर आपण विठ्ठल म्हणून विठ्ठल का होणार नाहीत. विठ्ठल. एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे. पण काही लोक करतात. बरं देव प्रसन्न झाले मग काय मागव त्यांना हे सुद्धा कळलं पाहिजे ना. त्यांना ते सुद्धा कळत नाही. देव प्रसन्न झाल्यावर काय मागव. एक आळशी होता. देगाहारी पलंगाहारी म्हणणारा. काय काम धंदा नाही, व्यापार नाही, नुसता गल्लोगल्ली चांबा चौकशा करत फिरायचा. काय लोकांना असते तसं नाद, नुसता गल्लोगल्ली फिरायचा. आता आई वडिलांना वाटलं याचं लग्न लावून देवा मग तरी हा सुधरेल. उतावेळणारा गुडघ्याला बासी. त्याचं लग्न लावून दिलं तरी हा याची खोड काय गेली नाही. म्हणतात ना बुडत्याचे पाय डोहात. त्याला सवयच. एक वेळेस बायको म्हणाली अहो आपल्याला पोटा पाण्यासाठी काय काम धंदा व्यापार करायला पाहिजे ना. पण तो आळशीच होता. त्याला काम करू वाटत नाही. त्याला वाटलं चला आता. गेला भगवान शंकराच्या मंदिरात आणि भल्या पहाटे जप सुरू केला. पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत भगवान शंकराचा जप करत होता. पार्वती मातेला दया आली. अहो 5 वाजल्यापासून हा भक्त नामस्मरण करतोय. जा त्याला काय अडचण असेल बघा. तेव्हा भगवान शंकर गेले आणि म्हणाले अरे भक्ता उठ मी आलोय. हा डोळे उघडून बघतो तर काय प्रत्यक्ष भगवान शंकर. तेव्हा भगवान शंकर म्हणाले तुला जे पाहिजे ते तू आता मागून घे, मी तुला प्रसन्न झालोय. तेव्हा त्यांनी काय मागितलं. देवा मला कधीही न संपणार दे. काय मागितलं. कधीही न संपणार दे. देव म्हणले तथास्तु. तुला आता जे काही शिवलिंगाच्या पिंडीवर दिसेल ते तू घेऊन घरी जा. त्यांनी शिवलिंगावर नजर टाकताच त्याला चांदीचे कलदार पैसे दिसायला लागले आणि ते पैसे ते भराभरा उचलायला लागला. पण तेवढेच शिवलिंगावर पैसे तयारच. त्याने 2-3 पोतड्या आणल्या आणि त्या पोतड्यामध्ये सगळे पैसे भरले. तरी तेवढेच पैसे शिवलिंगावर तयार. 2-3 पोतड्या भरल्या.
आता मनात म्हणतो एक एक पोतडी घरी नेऊन ठेवतो, नंतर यार दुसऱ्या न्यायला येतो. एक पोतडी कसं तरी कुतत कातत उचलली, घरी घेऊन गेला आणि बायकोला आवाज दिला, अगं कारभारी कुठं गेलीस ग? ती घाई भरून गेली. तिला वाटलं आता काय झालं. दरवाजात बघती तर हे रत्न पैशाचं पोतं डोक्यावर घेऊन. तेव्हा ते म्हणाला कुठं ठेवू? ती म्हणाली ठेवायची देव घरात. त्यांनी ते पोतं खाली टाकत नाही की त्याच्या डोक्यात दुसरं पोतं तयारच, ते खाली टाकत नाही की तिसरं तयारच. असं करता करता सगळं घर कलदार पैशांनी भरून गेलं, पण याचं डोक्यावरचं पोतं काय खाली झालं नाही. आणि शेवटी म्हणतो अगं दमलो मी, आता पाणी तरी आण. मरतो मी आणि शेवटी मेलाच. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी शेवटी मेलाच. आणि म्हणून आमचे संत महात्मे म्हणतात, उठा जागे भारे आता स्मरण करा. पाहुणे रावणे आले, ह्या मुर्द्याला माना सन्मानाने आंघोळ घालण्यासाठी बाहेर आणलं. त्याला बाहेर आणत नाहीत की त्याच्या जागेवर दुसरा मुर्दा तयारच. पाहुणे म्हणायला लागले, अरे ही काय लागड बिमारी आली. तेव्हा त्याला बाहेर आणल्यानंतर काय पाहुणे म्हणायला, अहो वतयाच्या अंगो पाणी लावा गुलाल ठेवा तिरडीवर, म्हणा राम नाम सत्य है, गुलाबजाम मस्त आहे, बंबई का वडापाव स्वस्त आहे. निघाले 4 खांदे करीम 5 भांडे गेदरी. आता गेले, याला स्मशानात थोडा विसावा मिळा म्हणून त्याला खाली ठेवलं. त्याला खाली ठेवत नाही की त्या चौघांच्या खांद्यावर दुसरे मूर्त तयारच. तेव्हा त्याच्यात एक वयस्क म्हातारा होता. म्हटले, अरे असं करा, मी 1 2 3 4 म्हटल्याबरोबर चौघांनी त्या मुर्द्याला टाकून 4 दिशेने पळत सुटायचं. 1 2 3 4 पळा. जसे ते चौघ 4 दिशेने पळत सुटले तसं त्या चौघांच्याही खांद्याला एक एक मुर्दा लटकायला लागला. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य काय, देव प्रसन्न झाले पण काय मागावे समजलं नाही. राम राम तो सब कुछ कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे और नाम कुछ और. ज्या नामाने ध्रुव तरले, प्रल्हाद तरले, त्यांनी नामस्मरण तसं केलं होतं. अजमल किती पापी होता, पण मरणाच्या वेळी नारायण नाव घेतलं तर देव न्यायला आली. वाल्याकोळीचा दृष्टांत घ्या. वाल्याकोळी किती पापी होता हो. असंच एक दिवस शिकारीला जात असताना नारदजी भेटले. नारदजीला लुटायला लागला. नारदजी म्हणाला, अरे काय करायला लागला? तो म्हटला की माझा धंदाची मी याच्यावरच पोट भरतो. त्या नारदजी म्हणाले, अरे हे तू खूप मोठं पाप करतोस. तो म्हटला, काय पाप नाही, मी याच्यावरच माझं घरच्याचं पोट भरतो. तेव्हा ते म्हणाले, अरे तू सगळ्यांचं पोट भरतो पण तुझ्या पापाचं वाटेकरी कोणी व्हायचं नाही. तू पाप करतोस पण वाटेकरी कोणी व्हायचं नाही. तेव्हा तो म्हटला, का व्हायची नाही, मी त्यांच्यासाठीच करतो ना. तर नारदजी म्हणाले, जा घरी सगळ्यांना विचारून ये माझ्या पापाचे वाटेकरी होताल का. तेव्हा वाल्याकोळीला काय वाटलं, हा बाबा मस्त दिसतोय गड्या, म्हणजे मला घरी काढून द्यायचं इकडून सुटकून जायचं. पण नारदजी म्हणाले, मी जात नाही, मी इथंच थांबतो, तू विचारून ये. तो गेला घरी, सगळ्यांना विचारलं, पत्नीला विचारलं, माझ्या पापाचे वाटेकरी होताल का. सगळे नाही म्हणाले. त्याला पश्चाताप झाला आणि नारदजीकडे पळत आला. आणि आल्याच्या नंतर नारदजीला म्हणाला, माझ्या पापाच्या वाटेकरी कोण नाही होत म्हटलं. तेव्हा नारदजी म्हणाले,
तुला मी म्हटलं होतं. तेव्हा तो म्हटला की आता उपाय काय. तेव्हा नारदजी म्हणाले एकच उपाय, तू फक्त भगवंताचे नामस्मरण कर. त्याने जीवनात फक्त मरा आणि माराच केलं होतं, म्हणून त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, पण त्याने उलटा नाम जप केला. मरा 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 याचं सोयीचं झालं आणि त्याचा उद्धार झाला. म्हणजे बघा, त्याला राम सुद्धा येत नव्हतं, पण त्यांनी उलटा जप जपला तरी त्याचा उद्धार झाला. आपल्याला राम तरी म्हणता येते ना. मग आपण जर नामस्मरण केलं तर आपला का उद्धार व्हायचा नाही. एवढी नामस्मरणामध्ये शक्ती आहे. म्हणून माझ्या भगवंताला काय आवडतं तर नामस्मरणच आवडतं. संत महात्मे सुद्धा एवढे नामस्मरणात दंग राहतात, एवढे नामस्मरणात दंग राहतात, म्हणजे बाहेर कुठे गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांना भान राहत नाही. नामस्मरण त्यांचं सुरूच असतं. एक व्यक्ती म्हटला, अरे हा व्यक्ती किती नामस्मरण करतोय. ते आल्याच्या नंतर त्या व्यक्तीने त्यांची जीभ दाबून धरली तरी त्यांच्यात छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मदत झाली या नामाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. म्हणजे त्या व्यक्तीने महाराजांची दीप दाबून धरली तरी त्यांच्या मुखातून रामकृष्ण हरी जप येत होता. त्या व्यक्तीच्या हाताला मुंगे येत होते, एवढा जप त्यांचा सुरू होता. म्हणून संत महात्मे एवढे नामस्मरणात दंग होतात. ज्यावेळेस तुकोबारायांची पत्नी जिजाबाई, त्यांच्या घरी त्यांचे भाऊ आल्याच्या नंतर तिला खूप आनंद झाला. तिने आनंदाने स्वयंपाक बनवला, कारण की आपला भाऊ खूप दिवसानंतर आलाय. सगळ्यांना आनंदच होते ना, आपला भाव आल्याच्या नंतर मस्त स्वयंपाक वगैरे करतात. तसाच जिजामातेला सुद्धा आनंद झाला. छानपैकी सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि तुकोबारांना सुद्धा आणि तिच्या भावाला सुद्धा जेवायला वाढलं. दोघांनाही जेवायला वाढल्याच्या नंतर तुकोबारायांनी सुरुवात केली आणि त्यांनीही सुरुवात केली. आता तुकोबाराय होती नामस्मरणात दंग आणि तिच्या भावाला कशाचं जेवण जाते, कारण त्याच्यात मीठच नव्हतं. तिला वाटलं अरे आपला भाऊ जेवत का नाही. तिने आग्रहाने त्यांनी बळच कस तरी बहिणींनी बनवले म्हणून 5-6 घास खाल्ले आणि त्यांचे जेवण झाल्याच्या नंतर ही जेवायला बसली. एक घास खाऊन पाहते तर काय, कशातच मीठ नाही. तिला वाटलं अरे म्हणूनच आपला भाऊ जेवायला नाही, आपला भाऊ उपाशी गेला. राग आला. तुकोबारायांकडे रागाने गेली आणि म्हणाली, अहो तुम्हाला सांगता आलं नाही का, कशातच मीठ नव्हतं, माझा भाऊ उपाशी गेला. तेव्हा तुकोबाराय म्हणाले, काय खातो आम्ही का असं आहे सांगतो. म्हणजे तुकोबाराय म्हणतात की आम्ही काय खातो आम्हाला हेच मेळ लागत नाही, एवढे नामस्मरणात दंग असतात. त्यांनी काय खाल्लं कसं लागलं हे त्यांना काही माहित नसते. विठ्ठल विठ्ठल बघा, एवढे संत महात्मे नामस्मरणात दंग असतात. आणि आपल्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ ही असलीच पाहिजे. कपाळ गोपीचंदनाचा टिळा असलाच पाहिजे. हे बघा, आपण किती जरी सोनं घातलं तर आपल्यावर शेवटी कोणाची नजर राहते, चोराची राहते का नाही. पण आपण जर माळ घातली तुळशीची तर आपल्यावर प्रत्यक्ष भगवंताची नजर राहते. आपण किती सोनं घातलं तर चोराची नजर राहते, पण पवित्र तुळशीची माळ घातली तर माझ्या भगवंताची नजर राहते. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी. एवढं तुळशीचं महत्व आहे. हे बघा, आपण जर आपल्या गळ्यात जर तुळशीची माळ असली, आपण जर स्नान करताना ते पाणी जर आपल्या अंगावर पडलं तर आपल्याला सर्व तीर्थांचं स्नान घडते. एवढी पवित्र तुळस आहे. आणि बघा, एक पापी व्यक्ती होता, म्हातारा होता, आणि तो वारीला जात असताना काय झालं, अचानक बैलगाडी आली आणि बैलगाडी आल्याच्या नंतर बैलांनी त्यांना धडक दिली. जशी धडक दिली तसं ते तुळशी वृंदावनाजवळ जाऊन पडले, कारण की 80-85 वर्षाचे आजोबा होते. तुळशीपाशी जाऊन पडले आणि जाग्यावरच गेले. आता हे बघा, जीवनभर पाप केलं होतं, शेवटी कुठं होते, तुळशी वृंदावनाजवळ. त्यांना विष्णुदूतही नाही आले, यमदूतही नाही आले. दोघांचे भांडणं लागले, हे आमचं गिऱ्हाईक आहे. ते म्हणाले नाही आमचं गिऱ्हाईक आहे. यमदूत म्हणाले अहो त्यांनी जीवनात पापच केलंय. तेव्हा विष्णू म्हणायला लागले, अरे जरी पाप केलंय शेवटी कुठे आहे,
तुळशीच्या वृंदावनाजवळ आहे ना, एवढी पवित्र तुळस, एवढं महत्त्व तुळशीचं आहे. म्हणून गळ्यात ही पवित्र तुळशीची माळ असलीच पाहिजे. ज्यावेळेस सत्यभामा नारदजींना म्हणाली, अहो मला दुसऱ्या जन्मात सुद्धा भगवंतच पती पाहिजेत, काय करावं लागेल? तेव्हा नारदजींनी उपाय सांगितला, भगवंताला दान दे. भगवंताला दान दिल्याच्या नंतर सगळ्या, आता किती 16,108 पत्न्या होत्या देवाला, सगळ्या ओरडाल्या, देव का तुझ्या एकटीचाच आहे का? आमचा अधिकार नाही का? सगळ्या भांडायला लागल्या. तेव्हा नारदजींना विचारलं, आता उपाय काय? तेव्हा नारदजी म्हणाले, एक उपाय आहे, तुमचं सगळ्यांचं जेवढं सोनं आहे तेवढं एका पारड्यात टाका आणि भगवंताला एका पारड्यात बसवा, असं सांगितलं. आणि लगेच सगळ्यांना सांगितलं की सोनं आपलं आणा. मग भगवंत एका पारड्यात बसले आणि सगळ्यांचं सोनं एका पारड्यात टाकलं, तर ही पारडा हलायला तयार नाही. शेवटी कोण राहिली होती? रुक्मिणी माता. एक जण म्हणाले, अरे रुक्मिणीचं सोनं राहिले ना. रुक्मिणी माता तिकडे तुळशीची पूजा करत होती. असा जर सोन्याने जर देव भेटत असेल तर श्रीमंताचा देव कधीच झाला असता. पैशाने सोन्याने जर देव भेटत असेल तर श्रीमंत लोकांचा देव कधीच झाला असता. तसं म्हणून ती तिचं सोनंही घेऊन गेली आणि एक ताटामध्ये तुळशीचं पान घेऊन गेली. तिनं तिचं सोनं टाकलं आणि भगवंताची पूजा केली. नारदजीची पूजा दर्शन घेतलं, भगवंताचं दर्शन घेतलं आणि तिने ते सोनं टाकलं आणि त्याच्यात तुळशीचं पान टाकलं. लगेच पारडं हल्लं. तुळसी पात्रे पारडे ठेविता, तुळसी पात्रे पारडे ठेविता, तुळसी बरोबरी जाऊला की चला रुक्मिणी, तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. तुळशी पानाचं महत्त्व आहे. म्हणून आपल्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ ही असली पाहिजे. आणि चंदनाचा बघा किती फायदा आहे. काय झालं, एका गावामधून महाराज जात असताना एक त्यांना मुलगा भेटला आणि त्या मुलाला महाराजांनी विचारलं, अरे तू गंध का लावत नाहीस? तेव्हा तो म्हणाला की महाराज मला आवडत नाही. तेव्हा महाराज म्हणाले, बरं तुला आवडत नाही, मी एक उपाय सांगतो ते तू कर. तुमच्या गावात जो कोणी गंध लावत असेल, टिका लावत असेल चंदनाचा, त्याचा जो तू रोज गंध पाहत जा. असं त्यांनी नित्यनियम सुरू केला. त्या मुलांनी रोज त्यांचा गंध पाहायला जायचा. आणि एक दिवस काय झाले, ते गंगेवर स्नान करायला गेले आणि तो घरी आला आणि विचारलं, काका कुठे गेले आज? तेव्हा त्या म्हणाल्या, अरे ते आज गंगेवर गेलेत. तो मुलगा गंगेवर गेला त्यांचा टिका पाहण्यासाठी. गंगेवर गेल्याच्या नंतर त्यांनी आवाज दिला, ओ काका. त्यांनी फिरून पाहिलं, त्यांनी गंध पाहिला आणि तो वापस फिरला. पण आता त्या काकांना काय सापडलं होतं? हंड सोन्याचं. आता त्या काकाला वाटलं त्याने आपलं काय पाहिलं असेल, सोन्याचं हंड. तेव्हा ते काका म्हणाले, ए इकडे, कोणाला सांगू नको, अर्ध तुला देतो ना अर्ध मला घेतो, इकडे म्हणाले. त्याला बोलवलं, त्याला अर्ध दिलं आणि यांनी अर्ध घेतलं. म्हणजे बघा, तो गंध तर लावत नव्हता, नुसता पाहत होता. म्हणजे गंध पाहिल्याने त्याचा जर एवढा फायदा होत असेल तर गंध लावल्याने किती फायदा होईल. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, तुळसी
म्हणजे त्या मुलांनी ऐकलं आणि तो रोज गंध पाहायला जायचा. पण एखाद्याने जर आपल्या मुलांवर संस्कार टाकले, माळ घातली, रोज जर गंध लावला तर पण आपले संस्कार त्या मुलावर असले पाहिजे. पण काही काही लेकरं एवढी विचित्र आहेत दादा, लय विचित्र आहेत. म्हणजे एवढे विचित्र आहेत सांगायचं म्हणजे बघा, 2 मुलं होते आणि त्या मुलाला त्याच्या आईने 5 रुपये दिले होते खर्चायला. शाळेत जात असताना ते दोघं मित्र जात होते खेळत खेळत आणि त्या मुलाचे 5 रुपयेच हरवले. हरवल्याच्या नंतर काय झालं, तो खूप शोधत होता आणि त्याच्या सोबतचा जो मित्र तो उभाच होता. तर त्याला शाळेत जायला सुद्धा उशीर झाला. मग शाळेत गेल्याच्या नंतर सर म्हटले, अरे एवढा उशीर का झाला? त्याला छडी मारू लागले. तेव्हा तो म्हटला की सर म्हणजे 5 रुपये हरवले होते म्हणून मी शोधत होतो. आणि सोबतच्याला विचारलं, तुला काऊन एवढा उशीर झाला? तेव्हा तो म्हणतो की सर त्याच्या 5 रुपयावर मीच उभा होतो. विठ्ठल 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 काय म्हटला, त्याच्या 5 रुपयावर मीच उभा होतो. एवढे विचित्र काय काय लेकर आहेत. पण आपल्या मुलांवर संस्कार असले पाहिजे. जिजाऊ मातेनं वयाच्या 5व्या वर्षी जिजाऊ मातेने जेव्हा गर्भामध्ये लेकरू होते तेव्हाच शिवाजी महाराजांवर संस्कार टाकले. गीता, ज्ञानेश्वरी अनेक ग्रंथ वाचायला सुरुवात केली त्यांनी. तेच संस्कार माझ्या शिवाजी महाराजांवर पडले. आणि वयाच्या 5व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विडा उचलला. आणि आज त्या जिजाऊ मातेची पुण्य फळाली. माझ्या जिजाऊची पुण्य, माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली फळाला. तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप माझा जीवा जन्मला, ओ बापाचा बाप माझा जीवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली फळाला. तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापांचा बाप वाघ शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप माझा जीवा जन्मला, बापाचा बाप माझा जीवा जन्मला. जिजाऊ मातेंनी संस्कार लावले होते. आजकालची एवढे विचित्र लेकरं आहेत दादा. आणि पहिले मराठे सुद्धा कसे होते, मावळे सुद्धा कसे होते बघा. पहिले मराठे लवकर उठे आणि लढायला सुटे, तलवार तुटे पण पिचे नाही आटे. आताचे मुलं कसे आहेत, उशिरा उठे पुरी मागं सुटे, थोबाड फुटे पण पिचे नाही हाटे असे. पण संस्कार असले पाहिजे. हो, आपला हा देह भगवंताने आपल्याला एवढं सुंदर नरदेह दिलाय. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येतं सर्व पुनर्रव्य न शरीर पुन्हा पुन्हा. आपल्याला शरीर पुन्हा भेटणार नाही, आपल्याला पत्नी पुन्हा भेटेल, गेलेला पैसा पुन्हा भेटेल, गेलेली संपत्ती भेटेल, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. हे आयुष्य आपल्याला पुन्हा मिळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून संस्कार आपण म्हणत होतो ना, अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा. आणि आपण असं म्हणायचं की दुसरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आपल्यासाठी एवढे लढत आहेत, आरक्षणासाठी धडपड करतायत. हो, आपल्याला एक दिवस उपवास असला तर आपल्याला दम निघत नाही, पण त्यांनी कितीतरी दिवस उपोषण केलं. त्यांच्या आईंनी त्यांना नारळ पाणी आणलं प्यायला, पण ते पिले नाही. एखाद्यानी मागच लपून पिले असते, पण नाही, त्यांनी तसं केलं नाही. म्हणून बघा, आपल्या मुलांना सुद्धा संस्कार लावा. आणि आषाढी कार्तिकीची वारी सतत चालू ठेवा.
आषाढी कार्तिकीची वारी आपल्या जीवनात पाहिजे. याच्याशिवाय दुसरं सोपं साधन कोणतंच नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी की पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. नाथबाबा म्हणतात आषाढी कार्तिकीची वारी करा. आपल्या जीवनामध्ये हेच सोपं साधन आहे. दुसरं कोणतंही कठीण साधन करण्याचं काम नाही. गळ्यात तुळशीची माळ घालणे सोपं साधन आहे. कपाळावर टीका लावणं हे सोपं साधन आहे. आणि आळंदी पंढरीची वारी हे सुद्धा सोपं आहे. हे सगळ्यांनी केलंच पाहिजे. पण आपल्या गावामध्ये बरेच लोक आपली पंढरीची वारी करतात. म्हणजे हे सोपं साधन आहे नामस्मरण. काही काही लोक लय उपास तापास करतात आणि जीवाचे हाल करून घेतात. पण सोपं साधन हे आहे. भरपूर साधन आहेत. यत्न मार्ग, तप मार्ग, साधना मार्ग, अनेक मार्ग आहेत. पण ते कसे आहेत? कठीण आहे. हे सगळ्यात सोपं साधन आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा काही मार्गामध्ये असं लोकांना म्हणजे राग सुद्धा एक साधू तपस्वी होते आणि ते रोज मधुकरी मागायला जायचे.
आणि मधुकरी मागायला जात असताना एक झाडावर पाखरू होतं बसलेलं आणि नेमकं ते दिसल्याच्या नंतर त्यांच्या अंगावर त्या पाखराने काय केलं बघा आता. म्हणून त्या मनुष्याला राग आला. त्यांनी त्याच्याकडे बघितल्यानंतर तो पक्षी जळून भस्म झाला. म्हणजे हे सुद्धा कठीण मार्ग आहे, सोपं साधन हेच आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आणि शेवटच्या चरणात काय सांगतात एकनाथ महाराज, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा बाबा काय म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. म्हणजे जो नित्यनेम करतो ते देवाला आवडतो आणि तो जगामध्ये पूजनीय ठरतो. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे बघा. एवढा गोड अभंग आवड देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. हे बघा, सांगण्याच्या भरात मी एवढे दंग झाले, सगळ्यांचे नाव घेण्यात विसरले. आपले मृदुंगाला साथ करणारे हरिभक्त पारायण ओमकार महाराज यांनी उत्कृष्ट अशी साथ दिली, मी त्यांचे आभार मानते. तसेच गायनाला साथ करणारे आपले हरिभक्त पारायण दगडूराम महाराज असतील, तसेच आपले वाहे अंगलगावचे महाराज असतील, रामदास महाराज असतील, आणि माझी गुरु भगिनी साधनाताई, तिने सुद्धा अतिशय गोड गायन केलेलं आहे. आणि सगळे भजनी मंडळ असतील, आता मला प्रत्येकाचे नाव काही माहीत नाही, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल, कॅमेरावाले आहेत ना तिघजण, यूट्यूबला टाकणारे आपले तिन्ही पण दादा आहेत, त्यांचेसुद्धा आभार मानते. आणि आपले माईक सिस्टीमवाले खरी साथ म्हणजे यांचे. आपला जर आवाजच नसला तर आवाज कुठं काढायचा, खरं आहे का नाही? पण त्यांनीसुद्धा छान असा आवाज दिला, त्यांचेसुद्धा आभार मानते. आणि कोणाचं जर नाव विसरलं असेल तर आता लहान म्हणून माफ करा. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या बरं, सगळ्यांनी घ्यायचे, लाजायचं नाही, आपलंच गाव आहे. या विठोबा रखुमाई सगळ्यांनी म्हणायचंय. सगळ्यांनी म्हणा.
सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर